अधिक मास हा दान, धर्म, पुण्यकर्म आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना मानला जातो. या काळात आईची ओटी भरण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्वाची आहे. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. मला कधी लेकीची उणीव वाचू देत नाही. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते तुमचं मराठी लाईफ इन UK या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि थोडासा भावनिक पण आहे, कारण मी आज तुमच्यासोबत अधिक मासातील अशी एक परंपरा शेअर करणार आहे, ती म्हणजे आई आणि सासूबाईंच्या ओटी भरण्याची. मी सध्या UK मध्ये आहे, पण माझी आई आणि सासूबाई भारतात आहेत. अनेकदा उत्सव, कौटुंबिक कार्यक्रम, सण अशा कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नाही. पण अंतर कितीही असलं तरी आपली संस्कृती आणि आपल्या माणसाशी असलेलं नातं कधीही कमी होत नाही. यावर्षी अधिक महिन्याच्या निमित्ताने मला माझ्या आईची आणि सासूबाईंची ओटी भरता आली. आणि विशेष म्हणजे माझ्या सासूबाईंना मुलगी नाही, पण त्यांनी मला नेहमी सुनेपेक्षा मुलगी म्हणून जास्त प्रेम दिलं. दोघींची ओटी भरताना अशा मनात वेगवेगळ्या भावना येत होत्या. तर या संपूर्ण प्रवासात म्हणजेच या व्हिडिओमध्ये तर आम्ही UK मध्ये राहून कशी तयारी केली, कसं सगळं जमवून आणलं आणि आई आणि सासूबाईंची काय प्रतिक्रिया होती आणि आपल्या परंपरेचं काय महत्त्व आहे, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमधून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग सुरू करूयात खास आणि मनाला स्पर्श करणाऱ्या क्षणांशी. मी माझ्या आईला आणि सासूबाईंना पैसे पाठवून दिले होते आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला आवडेल तशी साडी घ्या. आणि स्ट्रेंज म्हणजे दोघींनीही मोरपंखी कलरची साडी घेतलेली आहे, मॅच झालेली आहे दोघींची पण. चला तर मग पाहूयात पुढे. आता सर्वात प्रथम आपण आईची ओटी भरून घेऊयात आणि आईची ओटी आता माझी वहिनी भरणार आहे. आई ही माझ्या आयुष्यातील पहिली गुरु. तिने माझ्यासाठी खूप काही केलं. तिचे संस्कार, तिचं प्रेम आणि तिचा आशीर्वाद यामुळेच मी आज इथेपर्यंत पोहोचले. आज अधिक मासानिमित्त आईची ओटी भरण्याचा कार्यक्रम माझ्यासाठी एक सोहळाच आहे आणि संधीसुद्धा. तर या परंपरेनिमित्त तिच्याबद्दल माझ्या मनात असणारं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्गच. तर ही परंपरा माझ्यासाठी एक परंपरा नसून आईच्या ऋणांची जाणीव ठेवून तिचे आशीर्वाद घेण्याचा आनंद. मी आज UK मध्ये आणि आई भारतात, यामुळे या खास प्रसंगी मला तिची स्वतः ओटी भरता आली नाही याचीच मला खंत वाटते. पण अंतर कितीही असलं तरी परंपरा थांबत नाही, उलट त्या आपल्याला आपल्या माणसाशी अजून घट्ट जोडून ठेवतात. आई, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप समाधान झालं. असं वाटले की तुझा आशीर्वाद मला मिळाला आणि माझ्यासाठी सर्वात मोठं धन मला मिळालं. आज अधिक मासानिमित्त ईश्वरचरणी एकच प्रार्थना करते की तुला उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो. तुझे आशीर्वाद आमच्यावर असेच कायम राहू देत. आई वडील हेच आपल्या आयुष्यातील पहिले देव असतात. त्यांचा सन्मान करणे, त्यांचे आशीर्वाद घेणे आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हेच अधिक मासाचे खरे सार आहे. मुलगी ही सर्वांना असावी. मुलगी ही धनाची पेटी असते. इतकं समाधान झाले की मुलगी इतकं छान केलेली आहे, सर्वांना अशीच मुलगी मिळाली पाहिजे. जरी आजारी पडले तरी पण मुलगीची भरपूर आठवण येते. मुलगी जरी हात फिरवली तरी समाधान वाटते. मुलगी अशीच मुलगी सर्वांना मिळो. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. तिची मुलं बाळ आणि तिचे मालक ही सुखी समाधानी राहू द्यात, असाच माझा तिला आशीर्वाद आहे. आई वडिलांचा आशीर्वाद घेत असताना मन अगदी भरून येत होतं. त्यांनी आशीर्वादासाठी हात वर केला आणि त्या क्षणाला असं वाटलं की ते दोघे माझ्या जवळच आहेत. तुमच्यासारखे आई वडील सगळ्यांना मिळू देत आणि अशीच सेवा मी करत राहावी तुमची, अशी मला ईश्वर कायम बुद्धी देवो, हीच माझी इच्छा आहे.
आणि आम्ही पण खूप भाग्यवान आहे की तुमच्यासारखे आईवडील आम्हाला मिळाले आणि तुमचा आशीर्वाद कायम आमच्या सोबत राहो हीच फक्त आमची इच्छा आहे, बाकी काही सुद्धा नाही. आईची ओटी भरली, तिचा आशीर्वाद मिळाला, खूप समाधान वाटलं. आता आपण सासूबाईंची ओटी भरणार आहोत आणि सासूबाईंची ओटी भरण्यासाठी माझ्या जावा आल्या आहेत, अश्विनी वहिनी, सरिता वहिनी आणि मनीषा. चला मग आता सासूबाईंची ओटी भरूयात. आई, सासू किंवा घरातील ज्येष्ठ महिलांनी आपल्यासाठी केलेल्या प्रेमाची, त्यागाची आणि मार्गदर्शनाची जाणीव ठेवून त्यांचा सन्मान करण्यासाठी ओटी भरली जाते. लग्नानंतर मुलीला जसं माहेर मिळतं तसंच सासरही एक नवीन कुटुंब म्हणून मिळतं. सासूबाई या त्या घराचा आधारस्तंभ असतात. सासूबाईंची ओटी भरणे ही केवळ एक परंपरा नसून तर त्यांनी दिलेल्या प्रेमाचा, स्वीकाराचा आणि मार्गदर्शनाचा सन्मान करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. माझ्या सासूबाईंना मुलगी नाही, पण त्यांनी मला कधी परक समजलं नाही. सून मानून नाही तर माझ्यावर मुलगी म्हणूनच त्यांनी प्रेम केलं, मला जपलं, आधार दिला. त्यामुळे त्यांची ओटी भरताना मला एक वेगळंच समाधान मिळालं. हे नातं फक्त सासू सुनेचं नाही तर आई मुलीच्या प्रेमासारखं आहे. त्यांना मुलगी नसली तरी मला त्यांची मुलगी होण्याचं भाग्य मिळालं. सासूबाईंना मुलीच्या प्रेमाची छोटीशी भेट देता आली याचं मला आज समाधान झालं. अधिक मासाच्या या पवित्र काळात सासूबाईंची ओटी भरून त्यांचे आशीर्वाद घेणे म्हणजे कुटुंबातील प्रेम, आदर आणि जिव्हाळा अधिक दृढ करण्याचा एक सुंदर संस्कार आहे. आज अधिक मासानिमित्त ईश्वरचरणी एकच प्रार्थना करते की तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो. तुमचे आशीर्वाद आमच्यावर असेच कायम राहू दे. सासूबाईंचा आशीर्वाद घेत असताना असं वाटलं की एक सासू आशीर्वाद देत नाहीये तर एक आईच आपल्या मुलीला भरभरून आशीर्वाद देत आहे, तिचं कौतुक करत आहे. जय जिनेंद्र. स्वाती माझी नसून लेकच आहे. ती माझ्यासाठी खूप खूप झडते. मला कधी लेकीची उणीव वाचू देत नाही, कधी डोळ्यात पाणी माझ्या आणून देत नाही. लेकीपेक्षाही माझी जास्त सेवा करते, म्हणून ती मला खूप आवडते. आई, तुमचा आशीर्वाद तिथूनच मला मिळू दे. तुम्ही लग्न झाल्यापासून कधी मला असं सोन्यासारखं वागवलं नाही, कायम मुलीचं प्रेम दिलं, कायम असं जपलं, मला आधार दिला आणि हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि ते मला सगळं मिळालं. आणि आज त्यानिमित्त मला आज तुमची ओटी भरता आली, हेच माझ्यासाठी खूप म्हणजे भाग्यवानकारक आहे की मला आज करता आलं तुमच्यासाठी. तर तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू दे हीच माझी इच्छा. आता सासूबाईंची पण ओटी भरून झाली, त्यांचा पण आशीर्वाद मिळाला, खूप समाधान वाटलं आणि एका मुलीचं कर्तव्य पार पाडल्यासारखं वाटलं. तर असे होते हे सगळे हे अविस्मरणीय क्षण. आज मी इथे UK मध्ये असून सुद्धा हा क्षण मला एन्जॉय करता आला. खूप छान वाटतंय मला आणि समाधान पण वाटतंय. तर आजचा हा छोटासा प्रयत्न परंपरा जपण्यासाठी नव्हता तर आई आणि सासूबाईंप्रती असलेलं आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होता. UK मध्ये राहूनही अधिक मासाची परंपरा जपता आली यातच खूप समाधान आहे. अंतर जरी हजारो मैलाचं असलं तरी आपल्या माणसाचा आशीर्वाद हा नेहमी आपल्या पाठीशीच असतो याची आज जाणीव झाली. आई, तुझ्या त्यागासाठी, संस्कारासाठी, प्रेमासाठी तुला मनापासून धन्यवाद. आणि सासूबाई, तुम्ही मला नेहमी मुलीसारखंच प्रेम दिलं, जपलं. तुमची ओटी भरताना खरंच मला माझं कर्तव्य पार पाडल्यासारखं वाटलं. तुमच्या दोघींचे आशीर्वाद असेच राहू देत हीच प्रार्थना. तर हे सगळं जमवून आणण्यासाठी माझ्या माहेरी माझ्या भावाने, माझ्या वहिनीने खूप मदत केली आणि सासरी म्हणाल तर माझ्या जावा वेळात वेळ काढून आल्या. स्पेशली सरिता वहिनी, अश्विनी वहिनी, मनीषा. तर एकीने ओटी भरली, एकीने व्हिडिओ केला आणि एकीच्या हातामध्ये मोबाईल होता की ज्याच्यावर माझा व्हिडिओ कॉल चालू होता. तर या सगळ्यासाठी तुम्हा सर्वांना थँक्यू सो मच. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला सांगा, मला कमेंटमध्ये. आणि हे पण सांगा की तुम्ही तुमचा अधिक मास कसा सेलिब्रेट केला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि थोडासा वेळ काढून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.